गुजरातमधील बारडोलीजवळ आज घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 2 बसांचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे। जामनेर डेपोची जामनेर सुरत बस आणि धुळे डेपोची धुळे सुरत बस यांचा बारडोलीपासून काही अंतरावर उवा गावाजवळ हा भीषण अपघात झाला। अपघाताची तीव्रता इतकी मोठी झाली होती की एका बसला आग लागली आणि काही क्षणातच बसने पेट घेतला। आगीमुळे बसमधील अनेक प्रवासी अडकून पडल्याची माहिती मिळत आहे। या दुर्दैवी घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले। व्यारा, बारडोली आणि सुरत येथील रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले। नातेवाईकांचा आक्रोश आणि जखमींच्या वेदना पाहून परिसरात शोककळा पसरली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे। प्रशासनाकडून मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आगीमुळे काही मृतांची ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे। या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रासह गुजरातमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे। राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे। मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे। दरम्यान बचाव कार्य अजूनही सुरू असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहे। अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत। या भीषण दुर्घटनेमुळे एसटी प्रवाशांचा सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती दिली जात आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना। प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, बारडोली। आपल्या इथून जामनेर येथून सुरत येथे जाणाऱ्या बसचा अपघात बारडोलीच्या जवळ झालेला आहे। ती बस सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आपल्या इथून निघाली होती आणि 3:30 वाजताच्या सुमारास तिथे अपघात झालेला आहे। आणि अपघात जो झालाय त्याच्यामध्ये बसनी पेट घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्या इथल्या कुऱ्ह्याचे जे एक ड्रायव्हर होते त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि 7 जे आहेत लोक त्यांचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे आणि 33 लोक गंभीर जखमी आहेत आणि ते बारडोली आणि तेथील सरदार पटेल आणि ओमसाई हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। माझं जिल्हाधिकारी सुरत यांच्याशी पण बोलणं झालं, एसडीएम बारडोली यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि आपली टीम जी आहे बस म्हणजे जे आपले रिजनल मॅनेजर आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आपली टीम देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे। जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल आणि जे लोक तिथे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे, कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे, परंतु आयडेंटिफिकेशनसाठी DNA सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत पूर्ण कोऑर्डिनेशन झालेलं आहे।